येस, गुड इव्हनिंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अड्डा 24/7च्या पावनखिंड MPSC राज्यसेवा सर्वसमावेशक बॅच मध्ये मी प्रतीक कामत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. वेलकम, सगळ्यांचं स्वागत आहे. गुड इव्हनिंग. सगळ्यांना व्हॉइस क्लिअर आहे का? एकदा प्लीज मला सांगा. सगळ्यांचं स्वागत आहे. आपली राज्यसेवा पूर्व परीक्षेची पावनखिंड बॅच जी आहे ती आपण सुरू करतोय आणि त्याचे ऑलरेडी लेक्चर्स झालेले आहेत. तर आज हिस्ट्री जो राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत अत्यंत महत्वाचा घटक आहे, त्या हिस्ट्री मधलं मी एन्शंट इंडिया म्हणजे प्राचीन भारत याच्याशी संबंधित गोष्टी सुरू करणार आहे. तर सेशनला मी सुरू करतोय. एक 2च मिनिटात आपण सेशनला सुरू करूया. तर आता बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एन्शंट, मेडिवल आणि मॉडर्न हे तीनही घटक आहेत. पण त्यामध्ये एन्शंट हिस्ट्रीचं जे वेटेज आहे ते वाढतंय. एन्शंट आणि मेडिवल हे दोनही मिळून साधारणपणे 8 ते 9 प्रश्न आपल्याला मागच्या काही वर्षात आयोगाने विचारलेले आहेत. तर त्यामुळे आपल्याला थोडंसं या दोनही घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे. तर आता बघा, तुम्हाला सगळ्यांना इथे वैदिक संस्कृती असा जो घटक दिसतोय त्याचं मी सुरू करूया आपलं आजचं सेशन. तर सगळ्यात पहिल्यांदा बेसिक क्वेश्चन आहे की वैदिक संस्कृती हा जो आपल्या टॉपिकचं नाव आहे ते वैदिक संस्कृती म्हणजे एक्झॅक्टली काय? वैदिक संस्कृती मी जे म्हणतोय, प्राचीन भारतामध्ये आपण पहिला टॉपिक आज आपण बघतोय वैदिक संस्कृती. तो वैदिक संस्कृती म्हणजे नेमकं काय? तर बघा, त्याचं स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर येईल वेदांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संस्कृती, ज्याला मी म्हणेन वैदिक संस्कृती. बघा, ही गोष्ट लक्षात घ्या. वैदिक संस्कृती आपण म्हणतोय, तर वैदिक संस्कृती म्हणजे नेमकं काय? तर वेदांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या संस्कृतीला म्हणतात वैदिक संस्कृती. तर आता वैदिक संस्कृतीचं वैशिष्ट्य काय होतं? तर जे काही वेद आहेत त्या वेदांचं त्या संस्कृतीतील लोकांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण खूप महत्व होतं. वेद हे त्यांच्यासाठी अतिशय पवित्र होते. तर आता इथे महत्वाची गोष्ट येते. 4 वेदांची नावं तुम्हाला दिसत आहेत: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. तर आता आपल्या एक्झामसाठी काय महत्वाचं आहे? तर आता फॉर एक्झाम्पल पहिलं समजा घेतलं ऋग्वेद, तर आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने जेव्हा आपण प्राचीन भारताचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला या 4 वेदांची फक्त नावं माहिती असून चालणार नाही. तर कुठल्या वेदामध्ये नेमकं काय आहे? तर आता बघा, ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे असं म्हटलेलं आहे मी. पण या ऋग्वेदामध्ये 1028 स्तोत्र आहेत. स्तोत्र मी जसं तुम्हाला म्हटलं, वेगवेगळे वेद, जसं ऋग्वेद आहे, सामवेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे. तर प्रत्येक वेदाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. तर ऋग्वेदामध्ये काय आहे? तर 1028 स्तोत्र आहेत. ती स्तोत्र वेगवेगळ्या देवांच्या प्रार्थनेसाठी वापरली जात होती. मी जसं तुम्हाला म्हटलं, एक्झामसाठी महत्वाचं आहे की ऋग्वेद अयोग्य जोडी ओळखा, योग्य जोडी ओळखा आणि ऋग्वेदापुढे त्याचं वर्णन दिलेलं असेल. तर योग्य वर्णन काय येईल ऋग्वेदाचं? देवांच्या प्रार्थनेसाठी वापरली जाणारी स्तोत्र आहेत. सामवेद, सामवेदामध्ये पण स्तोत्र आहेत, पण ही स्तोत्र कुठेतरी भारतीय संगीताशी संबंधित आहेत. त्यामुळे भारतीय संगीताचा उगम जो आहे हा सामवेदातून झाला असे मानले जाते. म्हणजे इथे 2 महत्वाच्या गोष्टी आल्या, एक म्हणजे ऋग्वेद, दुसरं आलं सामवेद. आता परत 2 वेद राहिले, यजुर्वेद आणि अथर्ववेद. तर यजुर्वेद मध्ये काय आहे? तर यज्ञ आणि कर्मकांड याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती येते तुमची यजुर्वेदातली. आणि अथर्ववेदामध्ये आहे जादूटोणा, रोग आणि वाईट शक्तीशी सामना करण्याचे मार्ग. आता हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण काय? तर मी जसं तुम्हाला म्हटलं, बेसिक गोष्ट काय, वैदिक संस्कृती म्हणजे काय? तर वेदांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संस्कृती. वेद किती आहेत? 4 वेद आहेत. प्रत्येक वेदाचं काही ना काही महत्व आहे. तर आपल्याला हे महत्व माहित पाहिजे. पुढे आता इथून पुढे आपण जेव्हा बौद्ध धर्म, जैन धर्म याचा जेव्हा अभ्यास करू तेव्हा बौद्ध धर्मामध्ये पण त्यांचे जे काही ग्रंथ आहेत, सूतपिटिका, विनयपिटिका, अभिधामपिटिका, तर त्या पिटिकांमध्ये काय आहे? तर हे अशा प्रत्येक स्वरूपाच्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. जसं ऋग्वेदामध्ये काय आहे, सामवेदामध्ये काय आहे,
यजुर्वेदामध्ये काय आहे आणि अथर्ववेदामध्ये काय आहे. तर तुम्हाला सगळ्यांना ही बेसिक गोष्ट लक्षात आली का? वेद वेद जे मी म्हणतोय, वेदाचं महत्व या लोकांच्या जीवनामध्ये का होतं ते तुम्हाला मी सांगितलं, आणि प्रत्येक वेदामध्ये काय आहे हे तुमच्या एक्झामसाठी अत्यंत महत्वाचं आहे. तर प्लीज प्रत्येकाने मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे कळलंय का. ओके, व्हेरी गुड. मी आता पुढच्या इम्पॉर्टंट पॉइंट कडे जातो. हा जो मी तुम्हाला वैदिक कालखंड सांगितला, या वैदिक कालखंडाचे दोन भाग पडतात, पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक. वैदिक कालखंडाचे दोन भाग पडतात, पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक कालखंड. तर आपल्याला हे दोनही कालखंड आजच्या सेशन मध्ये बघायचे आहेत. या वैदिक कालखंडातील सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन करीन, आणि यावर जे आयोगाने प्रश्न विचारलेले PYQ, त्या प्रश्नांसकट तुम्हाला मी डिटेलमध्ये आता याची माहिती देणार आहे. तर आता बघा, पूर्व वैदिक कालखंड म्हणजे वैदिक कालखंडाच्या सुरुवातीचा जो भाग होता त्याला म्हणतो आपण पूर्व वैदिक कालखंड. तर 1500 ते 1000 BC किंवा इसवी सन पूर्व. BC म्हणजे बिफोर ख्रिस्ट, येशू ख्रिस्ताच्या पूर्वीचा कालखंड, त्याच्या जन्माच्या पूर्वीचा. आणि AD जो असतो ज्याला आपण इसवी सन म्हणतो, आफ्टर डेथ, तर हे उलट जातं. 1500 ते 1000 हे उलट जातं. BC जे असतं ते उलट जातं. हे फक्त लक्षात ठेवा, फार काही त्याच्यामध्ये हे नाहीये. तर कालखंड 1500 ते 1000 आहे. आता इथे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पूर्व वैदिक कालखंडातील लोकांचं वास्तव्य कुठे होतं? वास्तव्य, रेसिडेन्स, सप्त सिंधू प्रदेशामध्ये. सप्त सिंधू म्हणजे 7 नद्यांचा प्रदेश. सप्त सिंधू म्हणजे काय? 7 नद्यांचा प्रदेश. तर हा प्रदेश कुठे होता? सध्याचा अफगाणिस्तान, सध्याचा पंजाब आणि सध्याचा पश्चिम उत्तर प्रदेश. म्हणजे सुरुवातीच्या काळात पूर्व वैदिक कालखंडामध्ये जी वस्ती होती ती अफगाणिस्तान, सध्याचा पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेश या भागांपुरताच त्यांची वस्ती होती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सरस्वती ही मुख्य नदी त्यांची होती. आता सध्या सरस्वती नाहीये, ती लुप्त झालीये किंवा अंडरग्राऊंड वाहते असं म्हटलं जातं. तर ही सरस्वती त्यांची मुख्य नदी होती. ऋग्वेदामध्ये एकूण 40 नद्यांचा उल्लेख आलेला आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं, ऋग्वेद अतिशय त्यांचा महत्वाचा ग्रंथ होता. 1028 स्तोत्र आहेत आणि या स्तोत्रांमध्ये 40 नद्यांचा उल्लेख आहे. आणि सर्वात जास्त उल्लेख असलेली नदी आहे सिंधू नदी. तर हा पॉइंट इथे लक्षात ठेवायला लागेल आपल्याला एक्झामसाठी, की वैदिक कालखंडात सर्वात जास्त उल्लेख असलेली नदी कुठली आहे? सिंधू नदी. सिंधू नदी. आणि दोन पर्वतांचा पण उल्लेख आहे. एक आहे हिमवंत. हिमवंत म्हणजे आजचा हिमालय, आणि मुजवंत म्हणजे आजचा हिंदुकुश. तर त्या काळातल्या लोकांना नेमकं काय माहिती होतं? एकतर सप्तसिंधू प्रदेश, अफगाणिस्तान, पंजाब, वेस्टर्न UP, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्ण नाही. सरस्वती नदी त्यांची मुख्य नदी होती. सिंधूचा पण उल्लेख आलेला आहे आणि इतर 40 नद्या आहेत, त्यांच्यावर पुढे मी तुम्हाला बोलीनच. आणि दोन पर्वत त्यांना माहिती होते, हिमवंत आणि मुजवंत. चला, इथपर्यंत सगळ्यांना कळलंय? तर पहिला पॉइंट मी तुमचा इथे क्लिअर करून दिला पूर्व वैदिक कालखंडाविषयी. तर हे असंच्या असं लक्षात ठेवायचंय, कारण यावर आपल्याला वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न विचारले जाऊ शकतात. वास्तव्य कुठे होतं? कुठल्या नदीचा सर्वात जास्त उल्लेख आहे? कुठल्या पर्वतांचं त्यांना ज्ञान होतं? अशा पद्धतीच्या गोष्टी यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे सांगतोय मी. क्लिअर आहे का इथपर्यंत सगळ्यांना? चला, आता मी थोडस पुढे जातो. आता उत्तर वैदिक कालखंड, लेटर वैदिक पिरियड. आता इथे बघा, आता हा काल थोडासा पुढे सरकला काळ जो आहे. आता झाला 1000 ते 500. पहिला होता 1500 ते 1000. तर आता इथे तुम्हाला थोडं तुलनात्मकरित्या सांगतोय की त्यांचं वास्तव्य आता कुठे झालं बघा. सध्याचं UP आणि बिहार म्हणजे हे थोडस पूर्वेकडे सरकायला लागले. मगाशी सप्तसिंधू होता, बरोबर? मगाशी फक्त सप्तसिंधू होता. आता पुढे जाऊन ते UP आणि बिहारकडे वळायला लागले आणि आता त्यांची मुख्य नदी झाली गंगा.
म्हणजे याच्या आधी त्यांची मुख्य नदी होती सिंधू, आता त्यांची मुख्य नदी झाली गंगा. तसंच नर्मदा, सदनीरा म्हणजे आजची गंडक, यांचा सुद्धा उल्लेख या वेगवेगळ्या उत्तर वैदिक कालखंडातील साहित्यात आढळून येतो. आणि आता ते आर्यव्रत असं नाव देत आहेत. मध्य प्रदेश, दक्षिणपात या प्रदेशांचा उल्लेख त्यांच्या साहित्यात आढळून येतोय. म्हणजेच तिथे पहिले त्यांना फक्त 2 पर्वत माहिती होते, कुठले हिमवंत आणि मुजवंत. पण आता पर्वतांची प्रदेशांची नावं वाढत जात आहेत बघा. म्हणजे उत्तर वैदिक कालखंडात मी असं म्हणू शकतो का, की उत्तर वैदिक कालखंडातील लोकांची जी भौगोलिक स्थिती होती, त्या भौगोलिक स्थितीमध्ये वाढ झाली किंवा त्यांच्या अधिवासामध्ये वाढ झाली. कारण पूर्वी फक्त सप्तसिंधू प्रदेशात होते. हे मी तुम्हाला एकत्रितरित्या का सांगतोय, तर तुम्हाला इझी जाईल. पूर्व वैदिक मध्ये केवळ सप्तसिंधू हे लक्षात ठेवा, आणि उत्तर वैदिक मध्ये सध्याचं यूपी आणि बिहार. हे इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? सगळ्यांना कळलं असेल तर मी पुढे जातो. येस, कळलंय? येस, कळलंय का? प्लीज सांगा एकदा मला, मला पुढे जायला मग. ओके. आता जे मी तुम्हाला सांगितलं होतं यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला हे टेबल दाखवतो. आता बघा, ज्या आधुनिक नद्या आहेत जसं इंडस किंवा सिंधू, झेलम, चिनाब, बियास, रावी आणि सतलज, या ज्या 7 नद्या आहेत, सप्तसिंधू जे म्हणतो, तर यांची नावं त्या वैदिक काळामध्ये सिंधूचं सिंधूच होतं, पण झेलमचं होतं वितस्ता, चिनाबचं होतं अस्किनी, बियासचं होतं बिपास, रावीचं होतं पौरुषिनी आणि सतलजचं होतं सुतुद्री. तर या सगळ्या नावांवर राज्यसेवेच्या 2014च्या परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे ही नावं लक्षात ठेवा: वितस्ता झेलम, अस्किनी चिनाब, विपास बियास, पौरुषिनी रावी आणि सुतुद्री सतलज. त्या व्यतिरिक्त ही नद्यांची ऍडिशनल नावं दिलेली आहेत. लक्षात ठेवता आली तर ठेवा, नाही ठेवली तरी काय हरकत नाही. पण या प्रमुख ज्या नद्या आहेत, कारण त्यांचं वास्तव्य जे होतं सप्तसिंधू प्रदेशात, आणि यामधली या मला वाटतं 6 आहेत ना, या 6 आहेत प्लस सरस्वती, अशा 7 नद्या होत्या. तर सरस्वती आता नाहीये सध्याच्या याच्यात. मग या 6 नद्या ज्या आहेत सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, यांची त्यावेळची नावं ही तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. चला, इथपर्यंत कळतंय? येस. नोट्स मिळणार ना मॅडम? नोट्स मिळणार, पीडीएफ मिळतात आपल्या लेक्चर झाल्यानंतर, त्यामुळे काही इश्यू नाही. तर जेव्हा पीडीएफ मिळेल तेव्हा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्या आपल्या पीडीएफ मधून महत्वाच्या गोष्टी आहेत ते या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण अत्यंत महत्वाचा भाग आहे. ओके. आता थोडस मी राजकीय स्थितीवर येतो. वैदिक कालखंडातील राजकीय स्थिती यावर मी येतो. जो पूर्व वैदिक कालखंड होता, जो तुम्हाला सांगितला 1500 ते 1000, आता इथून पुढे आपलं काम सुरू होत आहे. आपल्याला थोडस डिटेल मध्ये लक्ष द्यायचं लागणार आहे, तर इथे प्लीज कॉन्सन्ट्रेट करा. आता पूर्व वैदिक कालखंड जो होता, त्या कालखंडात कशा पद्धतीची राजकीय स्थिती होती किंवा त्यामध्ये कशा पद्धतीची प्रशासकीय व्यवस्था होती, इतिहासामध्ये कायम लक्षात ठेवा, एन्शंट असेल मिडिवल असेल, या दोन्ही ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था या अंगावर प्रश्न आपल्याला विचारले जातात किंवा विचारले गेलेले आहेत. तुम्हाला 18चे प्रश्न पुढे दाखवीनच, त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल. तर आता बघा, पूर्व वैदिक कालखंडामध्ये कुल, कुल म्हणजे आजचं कुळ, हे वैदिक समाज जीवनाचे मूलभूत अंग होते. कुळ हे बेसिक युनिट, मूलभूत अंग होते. कुळ म्हणजे कुटुंब थोडक्यात जर सांगायचं तर एकाच जमातीचे अनेक कुळ किंवा वंश एकत्र येत होते आणि त्याला वीस म्हटलं जायचं. म्हणजे कुळ हे बेसिक झालं, अनेक कुळ एकत्र येऊन व्हायचं वीस, वीस एकत्र येऊन व्हायचं जन, आणि जन एकत्र येऊन व्हायचं राष्ट्र. बघा, हे तुमच्यासाठी मी चार्ट काढलाय. कुळ बेसिक युनिट, कुळ म्हणजे काय, एकाच आडनावाचे लोक, तर ते झालं कुळ. अनेक कुळ एकत्र येऊन त्यांचं व्हायचं वीस,
20चं एकत्र येऊन व्हायचं जन आणि जनाचं एकत्र येऊन व्हायचं राष्ट्र. आता त्या काळी महत्वाची गोष्ट काय होती की त्यावेळेला आजच्या सारखं राष्ट्र म्हणजे तुम्ही आजचं भारत आजचं पाकिस्तान असं समजू नका. का तर जमातीतील सारखेपणा यावर आधारित ही व्यवस्था होती. म्हणजे काय तर ही सगळी व्यवस्था पूर्ववैदिक कालखंड हा थोडासा भटक्या जीवनाचा कालखंड होता. आजच्या सारखी तेव्हा राज्य निर्माण झाली नव्हती हे लक्षात घ्या. भटकं जीवन होतं त्यामुळे भटक्या जीवनातील जमाती होत्या त्यांचा सारखेपणा यावर आधारित ही व्यवस्था होती. कुळचा प्रमुख होता कुळप्पा किंवा कुलप्पा. 20चा प्रमुख होता विसपती. हे सुटसुटीत करून दिले. 20चा प्रमुख होता विसपती. जनाचा प्रमुख होता जनपती आणि राष्ट्राचा प्रमुख होता राजन म्हणजेच राजा. हे सगळ्यांना बेसिक गोष्ट लक्षात आली का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल तर मी पुढे जातो. बेसिक गोष्ट की पूर्वीच्या काळी कसं होतं या वैदिक कालखंडामध्ये जमातीतील सारखेपणा म्हणजे काय पूर्ववैदिक काळातील लोक भटके होते. भटके इकडून तिकडे जायचे. ओके तर ते जात असताना त्यांच्यामध्ये आजच्या सारखी राज्य व्यवस्था नव्हती. बेसिक युनिट होतं कुळ जे मी इथे लिहिलंय. कुळ हा वैदिक समाज जीवनाचं मूलभूत अंग. मग अनेक कुळ एकत्र येऊन काय व्हायचं 20. अनेक 20 एकत्र येऊन काय व्हायचं जन आणि अनेक जन एकत्र येऊन काय व्हायचं राष्ट्र. पण राष्ट्र म्हणजे आजचं आपलं समजा महाराष्ट्र पकडलं तेवढी मोठी नसायची. हे जे राष्ट्र होतं हे तेवढं मोठं नव्हतंच. तर कुळ 20 जन आणि राष्ट्र अशी पूर्ववैदिक कालखंडातील रचना होती. हे कळलं का सगळ्यांना? प्लीज पटकापट सांगा बाकीच्यांनी. प्रत्येकाने मला तुमचं उत्तर हवंय मला. येस बाकीच्यांनी प्लीज सांगा. कुळचा प्रमुख होता कुळपती. 20चा प्रमुख होता विसपती. जनचा प्रमुख होता जनपती आणि राजन हा राष्ट्राचा प्रमुख होता. आता हे सांगण्याचं कारण काय तर यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात की पूर्ववैदिक कालखंडात कशा पद्धतीची व्यवस्था होती. मूलभूत अंग कुठलं होतं. मग मूलभूत अंग असेल तर 20चा प्रमुख कोण होता विसपती होता राजा होता जनपती होता. तर त्याचं उत्तर येईल विसपती. आता हे झाल्यानंतर उत्तर वैदिक कालखंडात थोडंसं वेगळेपण झालं. आता इथे काय झालं मी जसं तुम्हाला म्हटलं जमाती होत्या किंवा भटकं जीवन होतं. तर आता इथे भारत आणि कुरु अशा जमाती एकत्र आल्या आणि कुरु या शक्तिशाली राज्याचा उदय झाला. म्हणजे आतापर्यंतची पूर्ववैदिक कालखंडात जमातीवर आधारित राज्यव्यवस्था ती नष्ट होऊन प्रादेशिक घटकांवर आधारित राज्यव्यवस्था निर्माण झाली. म्हणजे आजचं जे राज्य आहे प्रादेशिक घटकावर तशा पद्धतीचं राज्य उत्तर वैदिक कालखंडात निर्माण झालं आणि राजा हा ठराविक जमातीचा नसून आता संपूर्ण प्रदेशाचा राज्य झाला. म्हणजे आता कुरूंचं जे राज्य असेल तर कुरु फक्त जमात नव्हती. कुरु हे मोठं राज्य निर्माण झालेलं. हा बेसिक फरक झाला उत्तर वैदिक कालखंडामध्ये. पूर्ववैदिक आणि उत्तर वैदिक मध्ये हा मूलभूत फरक झाला. पूर्ववैदिक कालखंडात राजा फक्त जमातीचा होता. राज्य छोटी होती. आता मोठी राज्य निर्माण झाली आणि प्रादेशिक घटक यावर आधारित राज्यव्यवस्था निर्माण झाली. ओके कळतं इथपर्यंत सगळ्यांना? कोणीतरी डाऊट विचारलाय सर सिलेबस होईल का कंप्लीट? का होणार नाही सिलेबस कंप्लीट असा का डाऊट आला स्मित तुम्हाला? आपण रोज 4 तास सेशन कंडक्ट करतोय आणि फक्त दिवाळीचे 3 दिवस सोडले तर आपली रेग्युलर सेशन्स होणार आहेत. त्यामुळे सिलेबस आपला 101% होणार. ओके त्यामुळे कुठली शंका किंतु परंतु मनात न ठेवता प्रिपरेशन करा. निश्चित पद्धतीने याचा उपयोग होईल. शुभम स्टडी प्लॅन बघा तुम्ही. दिवस खूप कमी आहेत पण आपला सिलेबस आपण कशा पद्धतीने करतोय ते तुम्हाला लक्षात येईल. अगदी माझ्या बाबतीत बोलायचं झालं ते एन्शियंट मेडिवल डिटेल मध्ये मी कव्हर करतोय. मॉडर्न तर कव्हर करतोच. मॉडर्न कुठल्याही एक्झामला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट कव्हर होणारच आहे. चला नेक्स्ट कडे जाऊयात आपण. या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. सभा समिती
आणि ते अजून एक पुढे येईल, यावर प्रश्न आला होता, तो पुढे दाखवतो तुम्हाला. सभा, समिती या दोन महत्वाच्या गोष्टी. ओके, आता बघा, सभा म्हणजे काय आणि समिती म्हणजे काय, या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत इथे. आणि ते इथे अजून एक येईल, विदेहा, पुढे सांगतो ती. तर या तीन, आवाज येत नाहीये असं स्मिथ म्हणतायत, आवाज येतोय का बाकीच्यांना? प्लीज एकदा सांगा, आवाज येतोय का? स्मिथ थोडस रिफ्रेश करा, कारण बाकीच्यांना येतोय आवाज. ओके, चला आता बघा, सभा, समिती. सभा म्हणजे काय होतं, समिती म्हणजे काय होतं, हे थोडस डिटेल मध्ये बघा, कारण यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. जमातीतील प्रौढ व्यक्तींची संघटना होती, तिला म्हटलं जात होतं सभा. म्हणजे सभेमध्ये फक्त प्रौढ व्यक्ती असतील आणि यामध्ये महिला देखील होत्या. समिती, समिती ही सर्वसाधारण सभा होती. सर्वसाधारण म्हणजे काय, कोणीही त्यामध्ये असू शकेल. जशी तुमची ग्रामसभा असते, गावच्या मतदार यादीत नाव असलेला कोणी व्यक्ती त्या ग्रामसभेमध्ये येऊ शकतो, तसं समितीमध्ये जमातीचे सर्व लोक होते. तर सभा आणि समिती अशा दोन महत्वाच्या संस्था वैदिक कालखंडामध्ये होत्या. आणि पूर्व वैदिक कालखंडात सभा आणि समितीला काही प्रमाणात न्यायिक आणि राजकीय अधिकार होते. काही प्रमाणामध्ये न्यायिक आणि राजकीय अधिकार. आता हे महत्वाचं काय आहे, तर आपण मगाशीच सगळी रचना बघितली, त्यामध्ये राजन हा महत्वाचा भाग होता. राजन म्हणजे राजा. पण राजा असताना सुद्धा पूर्व वैदिक, या शब्दाकडे लक्ष द्या, पूर्व वैदिक. तर राजा असताना सुद्धा पूर्व वैदिक कालखंडात या सभा आणि समितीला काही प्रमाणात अधिकार होते. काही प्रमाणात, पूर्ण होते असं नाही म्हणत मी, काही प्रमाणामध्ये अधिकार होते. तर सभामध्ये महिलांना देखील प्रतिनिधित्व होतं, समितीमध्ये सुद्धा होतं. हे कळलं सगळ्यांना, सभा आणि समिती? येस. पण आता उत्तर वैदिक कालखंडामध्ये काय झालं, तर सभा आणि समिती पूर्णपणे शक्तिहीन झाल्या. त्यांच्या अधिकारात घट झाली आणि महिलांना या दोनही संस्थांमध्ये प्रतिनिधित्व नव्हतं. म्हणजे सभा समिती पूर्व वैदिक मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होत्या, महिला सुद्धा या सभेमध्ये जात होत्या. पण पुढे उत्तर वैदिक कालखंडात यांच्या अधिकारात घट झाली आणि विधाता किंवा विदेहा, याची वेगवेगळी नावं आहेत, विधाता, विदेहा, हे एक प्रकारचं कायदे मंडळ, म्हणजे आजची विधानसभा, आजचं संसद, या पद्धतीचं विदेहा किंवा विधाता हे एक कायदे मंडळ होतं. त्याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो. तर या कायदे मंडळामध्ये स्त्री आणि पुरुष हे पूर्व वैदिक काळात सहभागी होत, परंतु उत्तर वैदिक काळात याचं अस्तित्व दिसून येत नाही. तर इथे विदेहा ही एक महत्वाची गोष्ट आली. तर सभा काय आहे ते तुम्हाला मी सांगितलं, समिती काय आहे ते तुम्हाला सांगितलं, आणि सगळ्यात महत्वाचं विदेहा. विदेहा नावाचं एक कायदे मंडळ होतं, याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे. आणि स्त्री आणि पुरुष हे दोघंही या विदेहामध्ये पूर्ववैदिक काळात सहभाग घेऊ शकत होते. चला, इथपर्यंत कळते सगळ्यांना? तर तीन गोष्टी तुमच्यासोबत मी डिस्कस केल्या. तर त्याच्यामधल्या महत्वाच्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्या आहेत, की पूर्ववैदिक कालखंडात सभा जी आहे, सभा आणि समिती, यामध्ये महिला सहभागी होत्या. पूर्ववैदिक कालखंडात सभा आणि समितीला अधिकार होते, पण उत्तर वैदिक कालखंडात या शक्तीहीन झाल्या होत्या. ओके, आता थोडस मी सामाजिक स्थितीवर येतो. राजकीय स्थिती तुम्हाला मी एक्सप्लेन केली, आणि आता इथून पुढे थोडासा वेगळा पार्ट सुरू होतोय. या वैदिक कालखंडात सामाजिक स्थिती कशी होती, तर इथे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक, चातुर्वर्ण पद्धत, पूर्व वैदिक कालखंडात भटक्या टोळीचे स्वरूप, आणि दासा आणि आर्य वर्ण यांचा उल्लेख. या तीन महत्वाच्या गोष्टींवर आधारित ही सामाजिक व्यवस्था होती. तसे राजकीय गोष्ट तुम्हाला मी सांगितली, सभा, समिती आणि विदेहा, अशा तीन गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. आता इथे सामाजिक संदर्भात सुद्धा मी तीन गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस करतो. ते करण्याआधी आता थोडस आपण भटके स्वरूप यावर बोलूया. मी जसं तुम्हाला म्हटलं, सुरुवातीच्या कालखंडात जे वैदिक कालखंडातील लोक होते ते भटके होते, बरोबर?
मगासपासून सांगतोय मी तुम्हाला, भटके होते. तर ऋग्वेदामध्ये आर्य आणि दास अशा 2 वर्णांचा उल्लेख आहे. एक आर्य आणि दुसरे दास. तर हे आर्य कोण असू शकतील? तर हे वैदिक कालखंडातील मूळ लोक जे आहेत त्यांना आर्य म्हटलं जाऊ शकत होतं. आणि दासा आणि दसू या आर्यांनी पराभूत केलेल्या जमाती होत्या, म्हणजे या बिगर आर्य होत्या. लक्षात घ्या, एक होत्या आर्य जमाती किंवा आर्य वंश आणि दुसऱ्या होत्या बिगर आर्य. बिगर आर्यामध्ये एक येईल दासा आणि दुसरे येईल दसू. तर या दासा आणि दसूंना गुलाम म्हणून वागवलं जात होतं. आता गुलाम म्हणून वागवलं तर त्यांना वागणूक कशी मिळेल मला पटकन सांगा. एखाद्याला तुम्ही गुलाम म्हणून त्यांना युद्धात पराभूत झालेत, त्यामुळे त्यांना तुम्ही गुलाम म्हणून ठेवले, तर वागणूक चांगली असेल का कशी असेल? सरळ साधी गोष्ट आहे. स्लेव्हरी किंवा गुलामगिरी म्हणतो, त्यामध्ये गुलामांना वागणूक कशी असेल? चांगली असेल का वाईट असेल? येस, तुमच्याकडून मला उत्तर हवंय. चातुर्वर्ण्यावर मी बोलणार आहे, म्हणून हे सगळं बॅकग्राऊंड एक्सप्लेन करतो. वाईट असेल. परफेक्ट. तर इथून कुठेतरी या चातुर्वर्ण्य पद्धतीचा उगम झाला होता. जे गुलाम होते त्या गुलामांना वाईट वागणूक दिली जात होती. आता त्या पूर्ववैदिक कालखंडात भटकं जीवन होतं आणि त्या काळात जे टोळी प्रमुख होते आणि पुजारी होते यांना युद्धात एखाद्या ठिकाणी लूट केली तर मोठा हिस्सा एक तर पुजाऱ्यांना मिळायचा आणि त्या टोळीच्या प्रमुखांना मिळायचा. त्यामुळे पुजारी आणि प्रमुख श्रीमंत व्हायचे आणि इथून कुठेतरी समाजात विषमता निर्माण झाली. पुजारी, युद्ध करणारे, सामान्य जनता अशी 3 गटात त्या समाजाची विभागणी झालेली. एक पुजारी, दुसरे युद्ध करणारे आणि तिसरं सामान्य जनता. आणि पुढे जाऊन शूद्र ही नवीन वर्गवारी सुरू झाली. आणि हे शूद्र कोण होते? तर हे जे मी सुरुवातीला सांगितलं, दासा आणि दसू या ज्या बिगर आर्य जाती होत्या, ज्यांचा युद्धात पराभव झाला, त्यांना गुलाम म्हणून राबवलं जात होतं, त्यांना पुढे शूद्र असं नाव देण्यात आलं. आणि अशा पद्धतीने ही चातुर्वर्ण पद्धत सुरू झाली. तर सगळ्यांना चातुर्वर्ण पद्धतीचा उगम कळला का? भटकं जीवन होतं. भटक्या जीवनात काही जमातींना पराभूत केलं जात होतं. तर पराभूत केलेल्या जमातींना गुलाम म्हणून वागवलं जायचं. तर ते गुलाम पुढे जाऊन शूद्र झाले आणि युद्ध लढणारे पुजारी हे 2 वर्ग झाले आणि तिसरा वर्ग होती सामान्य जनता. ओके. आता थोडंसं मी पुढे जातो. आता तुम्हाला प्रश्न असा आहे, हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. मी जसं म्हटलं सुरुवातीच्या काळात हे 2018चा प्रश्न आहे. भटकं जीवन हे जे मी तुम्हाला सांगत होतो, भटकं जीवन. तर दाशरथ्य युद्ध पुढीलपैकी कोणात घडले? पुरोहित विश्वामित्र, विश्वामित्र भरत, सुदास वशिष्ठ आणि पुरु विश्वामित्र. याचं योग्य उत्तर मला देण्याचा प्रयत्न करा. जरी उत्तर नाही आलं तरी काही हरकत नाही, पण ऍटलिस्ट प्रयत्न करा. हा आयोगाचा प्रश्न आहे. हे सगळं या भटक्या जीवनाशी संबंधित आहे, म्हणून हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं. शुभम 4 म्हणतायत, स्मित 3 म्हणतायत. नाही, 4ही नाहीये, 3ही नाहीये. याचं योग्य उत्तर आहे दुसरं. विश्वामित्र आणि भरत या जमातीमध्ये दाशरथ्य युद्ध झालं होतं. तर आता दाशरथ्य म्हणजे काय? तर आता बघा, आर्यांचं सुरुवातीचं जीवन हे टोळ्यांचं होतं, भटकं जीवन होतं. तर त्यावेळेला 2 टोळ्या आर्यांच्या होत्या, भरत आणि त्रिस्तू. या 2 जमातींचं, आर्यांच्या जमातींचं वर्चस्व होतं आणि त्यांना वशिष्ठ या ऋषीचा पाठिंबा होता. म्हणजे जो पुरोहित लागायचा ना, पुरोहित, तो होता वशिष्ठ. वशिष्ठ हा पुरोहित होता. कुठल्या जमातीचा? तर भारत आणि त्रिस्तू. भारताचं भारत नाव या भरत या जातीवरून पडलं होतं, भारतवर्ष. तर सुदा नावाचा राजा होता. या राजाने काय केलं? 5 आर्य आणि 5 बिगर आर्य जमातींचा समावेश असलेल्या दाशरथ्य म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 10 राजे. तर 10 राजे एकत्र आले होते. कशासाठी? तर या भारत आणि त्रिस्तू जमातीचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी. हे जे 10 राजे एकत्र आलेले
त्यांना नाव दिलं होतं दाशराज्ञ. 10 राजे. तर हे 10 राजे एकत्र आले आणि त्यांनी या भारत आणि त्रिस्तू जमातीच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आणि त्यावेळेला जो सुधा राजा होता, सुधा यांनी या 10 राजांचा पराभव केला. तर त्यावेळेला विश्वामित्र हा दाशरथ्य म्हणजे 10 राजांचा पुरोहित होता. म्हणजे वशिष्ठ पुरोहित कोणाचा होता? भारतांचा. आणि विश्वामित्र कोणाचा होता? 10 राजांचा म्हणजे दाशरथ्य. आणि मुळात हे युद्ध का झालं? तर वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील मतभेदामुळे हे युद्ध पौरुषिणी म्हणजे रावी आजची या नदीच्या काठावर हे युद्ध झालं आणि म्हणून हे युद्ध गाजलेलं होतं. आता ऑब्विसली याचं उत्तर काय? तर भारत वर्सेस विश्वामित्र. कारण त्यांनी ऑप्शन तसा विचारलाय, 10 राजे विरुद्ध भारत आणि त्रिस्तू. तर इथे लक्षात काय ठेवाल? सुधा राजा. तर हे कळलं का सगळ्यांना? हे कळलं का सगळ्यांना? त्याचं उत्तर विश्वामित्र आणि भरत का आहे हे मी तुम्हाला आता सांगितलं. ओके, कळलंय का सगळ्यांना? ओके, चला आता ही चातुर्वर्ण पद्धत जी होती, जी तुम्हाला मी सांगितली, ती झाली पुढे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण पुरोहित होते, क्षत्रिय युद्ध लढणारे होते, वैश्य व्यापारी होते आणि शूद्र या तीनही वर्णांची कामं करत होते. पण पूर्ववैदिक कालखंडात जन्माद्वारे चतुर्वर्ण पद्धत नव्हती. पूर्वमध्ये ती कर्माने ठरत असे. म्हणजे जर मी युद्ध लढत असेल तर मी ठरायचो क्षत्रिय आणि मला याच्यामध्ये बदल करता येत होता. हे पूर्ववैदिक कालखंडामध्ये होतं. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, गुलाम युद्धात जिंकलेल्या दासू आणि इतर जमातीला गुलाम म्हणून वागवलं जात होतं. पण उत्तर वैदिक कालखंड जो होता तिथे मात्र चातुर्वर्ण पद्धत जन्मावर रूढ झाली आणि तिथून काय सुरू झाली? ती होती अस्पृश्यता. म्हणजे अस्पृश्यता पद्धतीचा उगम जर झाला असेल तर तो झाला उत्तर वैदिक कालखंडात. पूर्व वैदिक मध्ये तसं नव्हतं. आणि उत्तर वैदिक कालखंडात काय झालं तर यज्ञ आणि कर्मकांड यांचं महत्व वाढलं. त्यामुळे ब्राह्मण वर्णाचं महत्व वाढलं होतं. तर पहिले जे 3 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, यांना वेगवेगळे अधिकार होते, उपनयन कार्यक्रम, वेदपठण. मात्र 4थ्या वर्णाला अशा प्रकारचे कुठलेही अधिकार नव्हते. मग इथे महत्वाची गोष्ट आहे, चातुर्वर्ण पद्धत पूर्ववैदिक कालखंडात होती, पण ती जन्माने नव्हती तर कर्माने होती. उत्तर वैदिक कालखंडामध्ये ही जन्मावर झाली आणि तिथून तुम्ही स्विच करू शकत नव्हतात वर्णांमध्ये. इथे वर्णामध्ये स्विच करू शकत होता. चला आता मी थोडस सामाजिक स्थितीमध्ये महिलांच्या स्थितीवर जातो. आता पूर्ववैदिक कालखंडात पुरुष प्रधान संस्कृती होती, पण महिलांची स्थिती बरी होती. पुरुष प्रधानच संस्कृती होती पण महिलांची स्थिती बरी होती. बालविवाहाचं प्रमाण अत्यल्प होतं, कमी होतं. त्यांना वेदांचे पठण करण्याचा अधिकार होता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. महिलांना वेदांचे पठण करण्याचा अधिकार हा पूर्व वैदिक मध्ये होता. पूर्व वैदिक. तसंच विधवा पुनर्विवाहाचा अधिकार, जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य, या सगळ्या गोष्टी होत्या. पण ओव्हरऑल संस्कृती होती पुरुष प्रधान. पण हे कधी झालंय लक्षात घ्या, हे सगळं होतं पूर्व वैदिक. उत्तर वैदिक मध्ये मात्र महिलांची स्थिती खूप वाईट झाली. बालविवाहाचं प्रमाण वाढलं, वेदांचा पठणाचा अधिकार नाही, विधवा पुनर्विवाह अधिकार नाही, जोडीदार स्वातंत्र्य म्हणजे काही स्वातंत्र्य नाही. त्यांनी फक्त 4 भिंतीमध्ये राहावं. हे सगळं झालं उत्तर वैदिक कालखंडामध्ये. पण तरीही इथे एक महत्वाची गोष्ट येते बघा, यावर प्रश्न येऊन गेलाय. गार्गी या महिलेची किंवा हिला मी म्हणेन विदुषी. विदुषी म्हणजे काय? हुशार महिला. तर गार्गी या विदुषी महिलेची यज्ञवाल्क्य या ऋषींसोबतची तत्वज्ञान विषयक चर्चा बृहदरण्य उपनिषदामध्ये आहे. तर हा महत्वाचा भाग आहे इथे, की गार्गी आणि यज्ञवाल्क्य यांची चर्चा कुठल्या उपनिषदांमध्ये उल्लेख आहे? त्याचं उत्तर येईल बृहदारण्य उपनिषद. तर अशा पद्धतीने ही महिलांची स्थिती उत्तर वैदिक कालखंडात खराब झाली. पण आपल्याला गार्गीचं नाव इथे लक्षात ठेवायला लागेल. चला, हा बेस कळला का तुम्हाला? तर तुमच्या ओव्हरऑल एक गोष्ट लक्षात आली असेल की महिलांची जी स्थिती आहे किंवा बाकीच्यांची जी सामाजिक स्थिती आहे
ती पूर्ववैदिक कालखंडात अतिशय चांगली होती, उत्तर वैदिक कालखंडात बिघडली. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? पटापट आन्सर करा प्लीज, म्हणजे मग मला पुढे जाता येईल. पटापट आन्सर्स करा. ओके, व्हेरी गुड. आता काही महत्वाच्या गोष्टी. 4 आश्रम जे आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, हे सुरू कधी झालं तर हे उत्तर वैदिक कालखंडात सुरू झालं. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे काय? विद्यार्थी दशा. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे विद्यार्थी दशा, लग्न नाही होणार, विद्यार्थ्यांनी वेदांचं पठण करायचं, अभ्यास करायचा. गृहस्थ आश्रम म्हणजे लग्न होतं, संसारामध्ये पडायचं. वानप्रस्थ आश्रम म्हणजे अंशतः निवृत्ती घ्यायची. आणि संन्यास आश्रम म्हणजे पूर्णतः निवृत्ती घेऊन संसारिक जीवनाचा त्याग करायचा. तर हे 4 आश्रम आहेत. हे काय कसे आहेत हे लक्षात ठेवा. हे सगळं झालंय कधी? हे झालंय उत्तर वैदिक कालखंडामध्ये. आता थोडंसं मी आर्थिक स्थितीवर येतो. आता इथे थोडासा महत्वाच्या काही गोष्टी आहेत. जसं की पूर्व वैदिक कालखंडामध्ये कृषी आणि पशुपालन यावर आधारित अर्थव्यवस्था होती. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, भटकं जीवन होतं. तर गायी अतिशय महत्वाची गोष्ट होती. गायींना संपत्ती मानलं जात होतं. गायींसाठी युद्ध पण झालेली आहेत आणि त्याला काय म्हणायचं? गाविष्ठस्ती. तर गायींसाठी झालेल्या युद्धाला बघा, ह्या अशा शब्दांना इथे महत्व आहे. त्या शब्दांचे अर्थ आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर गाविष्ठस्ती याचा अर्थ काय? तर गायींसाठी झालेली युद्ध, त्याला म्हणतो आपण गाविष्ठस्ती. यावरून आपल्याला लक्षात येतं की गाय हा घटक किती महत्वाचा होता. आणि ऋग्वेदामध्ये 5 कृषी हंगामांचा उल्लेख आहे, 5. तसंच यव, यव म्हणजे जवस, यव म्हणजे जवस हे प्रमुख धान्य होतं, याचा उल्लेख सुद्धा ऋग्वेदामध्ये आहे. म्हणजे त्यावेळेला फक्त जवस हे धान्य या पूर्ववैदिक कालखंडातील लोकांना माहिती होतं. त्याला संस्कृतमध्ये म्हणायचे यव. ओके. आणि खाजगी मालमत्ता नावाची संकल्पना नव्हती. तर आर्थिक स्थितीमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी येतील, कृषी आणि पशुपालन. ते शेती करायचे, पण एकच धान्य माहिती होतं, कुठलं होतं? यव आणि जवस. तसंच ऋग्वेदामध्ये आयास हा शब्द एकतर तांबे किंवा चांदी या दोघांपैकी एका धातूसाठी वापरलाय, तांबे किंवा चांदी. त्यावरून धातुकाम हा उद्योग सुद्धा या पूर्ववैदिक काळामध्ये होता असं मानलं जातं. त्यामुळे पूर्ववैदिक कालखंडातील लोकांना ज्या धातूचं नाव होतं त्याचं नाव येईल तांबे आणि चांदी, आणि त्याला संस्कृतमध्ये नाव होतं आयास. तर आयास कशाचा उल्लेख आहे? तर तो आहे तांबे आणि चांदीचा. आता उत्तर वैदिक कालखंडामध्ये काय झालं तर स्थिर जीवन कुठेतरी सुरू झालेलं, हा सगळ्यात महत्वाचा भाग. उत्तर वैदिक कालखंडात स्थिर जीवन सुरू झालं होतं. आता 1000 BC या काळामध्ये, म्हणजे आपण उलट जातोय ना, 1500 ते 1000 होता पूर्व कालखंड आणि 1000 पासून 500 पर्यंत येतोय उत्तर वैदिक. तर या उत्तर वैदिक कालखंडात धारवाडमध्ये, आजचं धारवाड या ठिकाणी लोखंड सापडलं आणि लोखंडाचा शोध लागला, त्यामुळे ते जीवन बदलून गेलं. श्याम आयास आणि कृष्ण आयास असा लोखंडाचा उल्लेख उत्तर वैदिक साहित्यात आढळून येतो. म्हणजे मगाशी जे होतं ते होतं आयास. पूर्व वैदिक मध्ये काय होतं? आयास. त्याच्यामध्ये तांबे किंवा चांदी होतं. इथे काय झालं? श्याम आयास किंवा कृष्ण आयास म्हणजे काय झालं? लोखंड. आणि आता गोधूम म्हणजे गहू आणि व्रीही म्हणजे तांदूळ ही धान्य पण पिकवली जात होती. मगाशी मी तुम्हाला सांगितलं फक्त जवस होतं, आता गहू आणि तांदूळ. मग गोधूम गव्हाला म्हणायचे आणि व्रीही तांदळाला म्हणायचे. म्हणजे याच्यातून आपल्याला काय दिसतं की लोखंडाचा शोध लागला, त्यामुळे स्थिर कृषी जीवन सुरू झालं आणि त्यामुळे काय झालं तर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य निर्माण झालं. लोखंडाचा शोध लागल्यामुळे अनेक उद्योग निर्माण झाले होते, जसं कुंभारकाम, लोहारकाम. आणि 4 प्रकारची भांडी या उत्तर वैदिक कालखंडात होती. ब्लॅक अँड रेड वेअर, याचं मराठी ट्रान्सलेशन थोडंसं अवघड आहे म्हणून मी जसंच्या तसं दिलंय. ब्लॅक स्लीपवेअर, पेंटेड ग्रे वेअर, रेड वेअर. तर PGW पेंटेड ग्रे वेअर प्रकारची भांडी अतिशय प्रसिद्ध आहेत. ही सगळी भांडी
उत्तर वैदिक कालखंडातील आहे. तर आपल्याला इथे लक्षात ठेवायचंय BRW असेल, PGW असेल, ही सगळी कुठल्या कालखंडातील भांडी होती? ही सगळी होती उत्तर वैदिक कालखंडातील. काय याचं कारण? लोखंडाचा शोध लागला ना. लोखंडाचा शोध लागल्यामुळे कुंभारकाम सोपं झालं. तर या सगळ्या गोष्टी झाल्या कधी? उत्तर वैदिक कालखंडात. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? कळलं असेल तर मी पुढे जातो. ओके, आता बघा थोडस कर रचनेकडे वळूया. आणि इथे बाली हा शब्द आलाय. तर बालीचा अर्थ होता अतिरिक्त धान्यावरील कर. हा राजन म्हणजे जो राजा म्हटलं राष्ट्राचा प्रमुख होता त्याला दिला जात होता. आणि हा कर ऐच्छिक होता म्हणजे बंधनकारक नव्हता. याचं कारण काय? तर राज्य व्यवस्था पूर्णपणे विकसित नव्हती बघा. पूर्ववैदिक मध्ये मी तुम्हाला म्हटलं भटकं जीवन होतं. त्यामुळे जे काही तुमचं धान्य असेल अतिरिक्त धान्य, त्या अतिरिक्त धान्यावरील कराचं नाव होतं बाली. ऐच्छिक होता पूर्ण, असं काही कंपल्शन नव्हतं. पण उत्तर वैदिक मध्ये मात्र राज्यव्यवस्था विकसित झाली. अनेक कर गोळा केले जात. बालीच्या व्यतिरिक्त भागादुगा नावाचा कर होता. तर आपल्याला इथे दोन नावं कळतात, बाली आणि भागादुगा. तर बाली पण कर आहे आणि भागादुगा पण कर आहे. तर ही नावं महत्वाची आहेत आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. थोडस सैन्यावर जातो मी. तर पूर्ववैदिक कालखंडात नियमित सैन्य नव्हतं. म्हणजे जसं राजाकडे नियमित प्रकारचं सैन्य असतं कायम त्याच्याकडे उपलब्ध, तसं सैन्य नव्हतं. का? तर भटकं जीवन होतं ना. तर त्यामुळे वेगवेगळे समूह होते, जसं व्रता, गण, ग्राम, सारथ्य यासारख्या समूहाकडून राज्याला सैन्य दिलं जात होतं. मुख्यतः पायदळ आणि रथ. रथ हा अतिशय महत्वाचा भाग होता वैदिक कालखंडातील सैन्याचा. रथ मेन होतं. आणि हत्यारं जी होती ती दगड आणि लाकूड यावर आधारित होती. आणि सैन्याचा राज्यव्यवस्थेवर पगडा होता. म्हणजे सैन्य अतिशय महत्वाचा भाग होता. पण ते सैन्य नियमित होतं का? तर ते सैन्य नियमित नव्हतं. उत्तर वैदिक कालखंडात पण नियमित सैन्य नव्हतं. पण मोठी राज्य निर्माण झाली आणि इथे रथ हा पुन्हा एकदा महत्वाचा भाग बनला. फार काही बदललं नाही, फक्त मोठी राज्य निर्माण झाली त्यामुळे त्याचं महत्व वाढलं. आता थोडस हा महत्वाचा भाग आहे की पूर्वीचे जे या वैदिक कालखंडातील जे लोक होते ते होते निसर्गपूजक. निसर्गपूजक म्हणजे काय? तर निसर्गाची पूजा करणारे. उदाहरणार्थ बघा, वरुण देव. आता वरुणचा अर्थ काय होतो? पाऊस. तर पाऊस असेल किंवा मग जलदेवता असेल, पवन देवता म्हणजे वारा असेल, या निसर्गातील शक्तींना मानवी स्वरूप देऊन त्यांची पूजा या वैदिक कालखंडात होत होती. तर ही अतिशय महत्वाची गोष्ट आली. वैदिक कालखंडातील लोक निसर्ग पूजक होते आणि त्यांचे अन्य देव पण होते. तर सुरुवातीच्या काळात 33 देव होते. त्यांची मी नावं सांगतो. त्यामधला इंद्र महत्वाचा आहे, पुढे मी सांगतोच त्याच्याबद्दल माहिती. आणि काही देवता देखील होत्या, फक्त देव नव्हते तर देवता सुद्धा होत्या. आणि सुरुवातीचं हे लक्षात ठेवायचं, निसर्गपूजक होते. निसर्गपूजक म्हणजे काय? तर पाऊस असेल, वारा असेल, पाणी असेल, यांना मानवी स्वरूप देऊन त्यांची पूजा केली जात होती. आणि यज्ञ आणि कर्मकांड हा अतिशय महत्वाचा भाग होता. या सगळ्या देवांवर स्तोत्र होती. जसं मी ऋग्वेदाचं सांगितलं, 1028 स्तोत्र आहेत या सगळ्या देवांसाठी. हे कळलं इथपर्यंत सगळ्यांना? तर निसर्गपूजक लक्षात ठेवायचंय. आता देव तुम्हाला मी सांगेन. तर सगळ्यांना इथे दिसत असेल तर बघा, सुरुवातीला 33 देव होते. त्याच्यामधील अतिशय महत्वाचा किंवा लोकप्रिय देव होता तो होता इंद्र. हा पूर्व वैदिक कालखंडात लोकप्रिय होता. पुढे उत्तर वैदिक काळात त्याची लोकप्रियता कमी झाली. ऋग्वेदातील जवळपास 250 स्तोत्र इंद्राशी संबंधित आहेत. त्याला पुरंदर म्हणजे किल्ल्यांचा विनाशक अशी सुद्धा पदवी होती. अग्नी हा दुसऱ्या क्रमांकाचं लोकप्रिय देव. आता इथे परत निसर्गपूजक येतील बघा, कारण अग्नीला त्यांनी देवाचं स्वरूप दिलंय. तर ऋग्वेदातील 200 स्तोत्र अग्नीशी संबंधित होती. म्हणजे इंद्र आलं, अग्नी आलं. पण उत्तर वैदिक काळात इंद्र आणि अग्नी यांची जागा प्रजापती म्हणजे विश्वाचा निर्माता, जो पुढे ब्रह्मा नावाने प्रसिद्ध झाला, त्यांनी घेतली. आणि रुद्र हा एक देव पुढे निर्माण आला होता.
म्हणजे उत्तर वैदिक काळात प्रजापती आणि रुद्र, रुद्र म्हणजे आजचा शंकर, थोडक्यात सांगायचं तर शंकराचं नाव पण रुद्र असतं बरोबर. तर इंद्र सुरुवातीच्या काळात होता, अग्नी पण होता, पण त्यांची लोकप्रियता कमी झाली. पुढे कोण आलं? प्रजापती उत्तर वैदिक मध्ये. वरुण तिसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय देव, त्याला रितस्य गोप म्हणजे वैश्विक रचनेचा निर्माता असं म्हटलं जात होतं. पुषाण नावाचा देव होता, गुराकी आणि गायांचं रक्षण करता होता. आणि इथे महत्वाची गोष्ट काय, तर शूद्र लोकांचा देव, जो शूद्र वर्ण होता त्यांचा देव म्हणून हा पुढे प्रसिद्ध झाला उत्तर वैदिक कालखंडात, कुषाण. आणि सोम वनस्पतींचा देव होता आणि यज्ञ केलं जात होतं, त्यामुळे उत्तर वैदिक आणि पूर्व वैदिक काळात या सोमदेवाचं लोकप्रिय होत. तर अशा पद्धतीने हे सगळे देव आहेत. तर लक्षात ठेवायचं आपल्याला, इंद्र पूर्वमध्ये होता लोकप्रिय, उत्तरमध्ये त्याची लोकप्रियता कमी झाली, रुद्राला तो मान मिळाला. आणि आता इथे बाकीची नाव आहेत, विष्णू आहे, उषा म्हणजे पाठ देवता आहे, आदिती म्हणजे अनंत काळची देवता आहे, अरण्यानी म्हणजे अरण्य देवता. तर थोडक्यात जर सांगायचं, मरुत वादळाचे मानवी रूप. सुरुवातीचे जे लोक यांनी देव म्हणून निवडले होते ते सगळे निसर्गाशी संबंधित होते. हे शॉर्ट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय. चला, इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? कळलंय का प्लीज? आता मी प्रशासकीय व्यवस्थेवर येतो. आता पूर्व वैदिक कालखंड भटकं जीवन होतं, त्यामुळे तिथे फक्त 3 अधिकारी होते, पुरोहित, सेनापती, ग्रामिणी. ग्रामिणी म्हणजे ग्राम प्रमुख, पुरोहित म्हणजे पुजारी, सेनापती म्हणजे सेनाचा सैन्याचा प्रमुख. पण उत्तर वैदिक कालखंडात ही व्यवस्था विस्तारली. ते एकंदर 12 अधिकाऱ्यांची नावं सतपथ ब्राह्मण या ग्रंथामध्ये आहेत. काही महत्वाच्या अधिकाऱ्यांची नावं मी दिलेत, जसं माहिशी म्हणजे मुख्य राणी, सूत म्हणजे सारथी, संग्रहाती म्हणजे खजिनदार, भागादुगा कर गोळा करणारा अधिकारी, अक्षवप म्हणजे लेखापाल, तक्षण म्हणजे सुतार. आता तुम्हाला वाटेल हे सगळी नावं मी का देतोय, तर त्यावर प्रश्न येऊन गेलाय बघा. उत्तर वैदिक कालखंडात ही व्यवस्था विस्तारली होती, तर आता त्यावर प्रश्न आलाय बघा. जसंच्या तसं प्रश्न आहे. तक्षण, भागदूक, शत्तरी, विधाता. आता विधाता आपण मगाशीच बघितलेलं, सभा समिती यामध्ये विधाता पण एक होतं. तर कायदे मंडळाबद्दल तुम्हाला बोललेलो, तर पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असं कायदे मंडळ काय होतं? विधाता. त्यामुळे ड 4 तर येत आहे. आता तक्षण, तक्षण म्हणजे सुतार, बरोबर, मगाशीच तुम्हाला मी सांगितलं तक्षण म्हणजे सुतार. भागदुगा कर वसूल करणारा, कारण कराचं नाव काय होतं? भागदुगा. हा कर होता आणि कर वसूल करणारा अधिकारी होता भागदुगा, बरोबर. आणि शत्तरी म्हणजे राजाचा खासगी कारभारी. तो उत्तर येईल याचं 3. तेच मी दिलंय बघा. संग्रहाती म्हणजे खजिनदार, भागदुगा कर गोळा करणारा अधिकारी, अक्षवप लेखापाल, तक्षण सुतार, स्थापती मुख्य न्यायाधीश, पालगल निरोप देणारा खासगी सेवक. आता त्यांनी 4 विचारलेले आहेत, 3 विचारलेले आहेत, बाकीचे जे आहेत संग्रहती, अक्षवप हे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ही सगळी नावं लक्षात ठेवा. कळलं तुम्हाला प्रशासकीय व्यवस्था कशा पद्धतीने डिटेलमध्ये त्यांनी गोष्टी विचारलेल्या आहेत? कळलं का? आता मी तुम्हाला 2 प्रश्न सांगितले, हे 2018 ला आलेले आहेत 2. एक तर दाशरथ्य युद्ध आणि दुसरं जे होतं प्रशासन. तर हे का करणं जरुरी आहे, तर हे तुम्हाला विथ प्रूफ तुम्हाला दाखवलं मी. ओके, आता थोडस एक लेटर पार्ट असं मी म्हणेन. वैदिक साहित्य हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे वैदिक संस्कृतीमधला. त्यामधलं वेद तर आपण बघितलेलेच आहेत. तर वेद हे अपौरेष्य असं त्यांनी म्हटलंय. अपौरेष्य म्हणजे काय, तर हे वेद मानवांनी निर्माण केलेले नाहीत, देवांनी याची निर्मिती केलेली आहे असं या कालखंडातील लोकांचं म्हणणं होतं. त्यामुळे वेद झाले अपौरेष्य. आणि त्यामधला महत्वाचा वेद तुम्हाला सांगितला ऋग्वेद. प्रत्येक वेदामध्ये काय आहे हे मी सेशनच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं, ऋग्वेदात काय आहे, सामवेदात काय आहे, यजुर्वेदात काय आहे, सगळं लक्षात ठेवा. ऋग्वेदामध्ये 1028 स्तोत्र आहेत. हा महत्वाचा पाठ आला. आता दुसरा महत्वाचा पार्ट होता म्हणजे ब्राह्मण्य. ग्रंथाचं नाव होतं ब्राह्मण्य. अनेक ब्राह्मण्य आहेत, त्यामधले एक
महत्वाचं आहे शतपथ ब्राह्मण्य. तर या ब्राह्मण्यामध्ये काय होतं, तर प्रार्थना आणि यज्ञ याच्याशी संदर्भात काही गोष्टी आहेत. तर हे ब्राह्मण्य कुठेतरी वेदांशी संबंधित आहे आणि आरण्यक आणि उपनिषद, तर हे सगळं साहित्य आहे, ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तर आता ब्राह्मण्यावर मी येतो. मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. तर ऋग्वेदामध्ये जे ऋग्वेदाशी संबंधित ब्राह्मण्य आहे ते आहे ऐत्रेय आणि कौशिदाकी. यजुर्वेदाशी संबंधित आहे तैत्रेय आणि शतपथ, आणि अथर्ववेदामध्ये गोपता. तर ही सगळी नावं आहेत, ही नाही लक्षात ठेवली तरी चालतील, पण शतपथ ब्राह्मण वगैरे ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या लक्षात ठेवा, किंवा ब्राह्मण्य काय आहे हे माहीत असू द्या. पण आता जे आहे ना उपनिषद, हे अतिशय महत्वाचं आहे. त्या उपनिषदांचा अर्थ काय, तर गुरूंच्या पायाशी बसून प्राप्त केलेले ज्ञान. या उपनिषदाला वेदांत असंही म्हणतात. गुरूंच्या पायाशी बसून प्राप्त केलेले ज्ञान याला उपनिषद म्हणतात, याला वेदांत म्हणतात. आणि आता इथे या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. बृहदारण्यक उपनिषद हे सर्वात जुनं आहे आणि त्यामध्ये पुनर्जन्माची संकल्पना सर्वप्रथम मांडली गेलेली आहे. बृहदारण्यक उपनिषद. सत्यमेव जयते हे आपलं घोषवाक्य आहे, ते कुठून घेतलंय, मुंडक उपनिषदामधून घेतलेलं आहे. तर यावर प्रश्न विचारले जातात की कुठल्या उपनिषदामध्ये, विशेषतः या तीन, की पुनर्जन्माची संकल्पना कुठे मांडली आहे, बृहदारण्यक उपनिषदामध्ये. सत्यमेव जयते कुठे आहे, मुंडक उपनिषदामध्ये आहे. आणि कटोप उपनिषद जे आहे त्याच्यामध्ये नचिकेत आणि यम, यम म्हणजे मृत्यूची देवता, यांच्यामधला जो संवाद आहे नचिकेत आणि यम, तो कुठे आहे, कठोपनिषदामध्ये. तर हे उपनिषदांचं सगळं महत्वाच्या गोष्टी आहेत. ही नावं पुन्हा एकदा इथे दिलेली आहेत, लक्षात ठेवता आली तर बघा. ऐत्रेय ऋग्वेदाशी संबंधित आहे, छंदोग्य, ही नावं जर तुम्हाला लक्षात ठेवता आली तर बघा, नाही लक्षात ठेवता आली तर हे तीन गोष्टी तरी लक्षात ठेवा. सत्यमेव जयते कुठे आहे, यम आणि नचिकेत यांचा संवाद कुठल्या उपनिषदामध्ये आहे, या सगळ्या गोष्टी. ओके. तर अशा पद्धतीने आपण हा वैदिक कालखंडाचा जो टॉपिक आहे हा डिटेलमध्ये बघितलेला आहे. साधारणपणे 2018ला 2 प्रश्न आलेले, प्रत्येक वेळेला एखादा प्रश्न तरी या टॉपिक मधून येतो. तर याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत. तर याच गोष्टी थोड्याशा इंटेन्स पद्धतीने वाचा, याच्यात जास्तीत जास्त रिव्हिजन करा, याच्या बाहेर काही येणार नाही. ओके. कुणाला काही डाऊट असेल तर प्लीज मला विचारू शकता. आपलं आजचं पहिलं सेशन होतं आणि म्हणून तुमच्या डाऊटसाठी मी एक 5 मिनिटं थोडंसं लवकर उरकलंय टीचिंगचा पार्ट. उद्यापासून थोडंसं जास्त एक्सटेंड पण होऊ शकतं. पण तुमचे काही डाऊट आहेत, आता अभ्यास करताना, इतिहासाचा अभ्यास करताना काय नेमकी स्ट्रॅटेजी वापरायची, किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही आता मला विचारू शकता. आता इतिहासाचा अभ्यास तुम्ही करताय, सगळे राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करताय, तर एन्शियंट मेडिवल साठी जे मी लेक्चर्स घेतोय त्याच्यातून बऱ्यापैकी तुमचा सिलेबस कव्हर होऊ शकतो. पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक रेफर करू शकता. त्या व्यतिरिक्त मॉडर्न साठी एक बेसबुक ठेवायचंय, 8वी ते 12वीची पाठ्यपुस्तकं आहेतच, आणि 11वीचं जुनं पाठ्यपुस्तक ठेवायचंय, तो बेस असला पाहिजे. प्लस ग्रोवरचं पुस्तक असलं पाहिजे, आणि महाराष्ट्र इतिहासासाठी अनिल कटारे सरांचं पुस्तक. ही बेसिक गोष्ट आहे. येस. आणि कोणाला काही डाऊट आहे प्लीज असेल तर विचारा मला, जर नसेल तर आपण सेशन एंड करू. कुणाला काही डाऊट आहेत का आजच्या टीचिंगच्या संदर्भात, किंवा उद्या जो टॉपिक आहे हा असणार आहे आपला सिंधू संस्कृतीशी संबंधित. आज मी तुम्हाला वैदिक संस्कृती सांगितली, ऍक्च्युली पहिले सिंधू आहे मग वैदिक आहे, पण तुम्हाला वैदिक यासाठी सांगितली कारण इंद्राची जी पदवी आहे पुरंदर, त्याचा संबंध उद्या येणार आहे. तर इंद्र वैदिक संस्कृतीतला देव आहे हे तुम्हाला लक्षात आलं. तर आता उद्या पुरंदरचा उल्लेख येईल तर ते गोष्ट तिथे रिलेट होईल, म्हणून मी तुम्हाला वैदिक आज पहिले घेतलं. येस. कुणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता, काय डाऊट आहेत का कुणाचे. आणि सेशन आवडलं असेल तर प्लीज रेटिंग द्या, तुम्हाला रेटिंग विचारतात तिकडे. तुम्हाला सेशन आवडलं असेल तर प्लीज जास्त रेटिंग्स द्या. ओके. येस. कुणाला काही डाऊट आहेत का, नाही डाऊट. सेशन एंड करू का मग मी, डाऊट नसतील तर.
एंड करूयात. मला वाटलेलं भरपूर डाऊट असतील आज. पहिलं सेशन आहे आपलं, पण काही डाऊट नाही निघाले. येस, चला सेशन एंड करू का मग मी. काय होतंय, आवाज येत नाहीये. कुणाच्याच काही कमेंट येत नाहीयेत. ओके, चला मी सेशन एंड करतो. मग उद्या भेटूयात याच वेळेला आपल्या 5 ते 6 मध्ये सिंधू संस्कृतीवर डिटेल मध्ये गोष्टी आपण डिस्कस करू. चला, हॅव अ नाईस डे.